सर्वांनी अभिवादन करावं. चला साईड करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. श्रीमंत पंतप्रधान आपल्या मोबाईल या ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी इंडियाचे प्रदेश अध्यक्ष, सातारा जिल्हाध्यक्ष, आमचे सहकारी मित्र आदरणीय दादासाहेब ओवार यांनी 135 किलोचा केक आणलेला आहे. आणि हा केक रयतेचे राजे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, युवकांचा आयडॉल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद हमारा है, बाबा ने ललकारा है भारत. एक 10 लक्षात एक फीट कापली माझं सर एक मिनिट महाराज 5 पोरं बसली MPC इथं सुद्धा तशी सुरुवात झाली पाहिजे. माझ्यासाठी हो तुमच्याकडे एकच मिनिट महाराज शुभेच्छा शुभेच्छा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जन्माला आलेले एखादा मुलगा, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर, नंतर अभ्यास करून जो संपूर्ण न्याय म्हणजे संपूर्ण सगळ्या समाजात समानता कशी आली पाहिजे त्याच्यावर त्यांचं भरपूर त्यांनी अभ्यास केला. आणि आज एवढं मोठं म्हणजे अनेक देशातले मी कॉन्स्टिट्यूशन जे असलं म्हणजे संविधान वाचले, पण आपल्या आणि त्यांच्यामधला हे केवळ आपलं त्यांची स्तुती करतो असं नाही, पण त्यांनी एवढा अभ्यास केला प्रत्येक ह्याच्यामध्ये, एवढे बारकावे घेतले, कोणावरती अन्याय होऊ नये, गोरगरीब असू दे, दीनदलित असू दे, कुठले पण असू दे, जाती धर्माचं जे काम जे संपूर्ण संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी ह्या संविधानाच्या माध्यमातून केलं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लाईटच्या खांबाखाली अभ्यास करून त्याला मुलगा त्या काळात हे करत होता, तिथून स्कॉलरशिप मिळाली, लंडनला गेली, मग त्यांना मोठमोठ्या पदव्या मिळाल्या. आज सुद्धा ना तर तुम्ही संपूर्ण जगातले सगळे
सगळे त्या त्या देशातले जर कॉन्स्टिट्यूशन पाहिलं म्हणजे आणि आपलं भारताचं कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर तुम्हाला एवढा फरक जाणवेल. आणि तो फरक एवढा जाणवेल म्हणजे का म्हणतो मी, कारण त्या लोकांनी एक ठराविक सेगमेंटसाठी किंवा ह्या काय कॅपिटलिस्टिक कंट्रीज असतात, काय सोशलिस्टिक कंट्रीज असतात, काय कम्युनिस्ट कंट्रीज असतात, म्हणजे या सगळ्यांचं संपूर्ण एकंदरीत सगळं एका ह्याच्यात सगळं त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि देशाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं त्यांनी काम केलं. आज ऊच नीच मला सांगा ना, हा जो प्रकार होता आज आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं त्यांना अनेक लोक होऊन गेले अलीकडच्या काळात बाबासाहेब आंबेडकर. आणि खरोखर आज जे त्यांची 134वी जयंती आपण साजरी करतो. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की हे साजरं करत असताना त्यांचे अजून जास्तीत जास्त इथं एक अभ्यासिका वर्ग इथं जागा नसेल खाली आपल्या तिकडं आहे तिथे एक चालू करावं. लोकांनी त्याच्यातनं त्यांनी ज्ञान घ्यावं. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे म्हणून नाही, पण आज त्या माणसाचे त्या व्यक्तीचे जे विचार होते ते घेण्यासारखे एवढंच. आणि नमन तर नेहमी मी त्यांना करतच असतो. अजून काय बोलतो.